नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता जो पी एम किसानचा हप्ता जो आहे ना, तो आज 13 मार्च 2026 या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर काय होणार आहे, जमा होणार आहे. आणि त्यामुळं मग आता तो हप्ता जो आहे तो कुणाला जमा होणार, काय होणार, मग कोणते शेतकरी पात्र आहेत. त्यामध्ये काही शेतकरी वगळलेले आहेत, काही नवीन शेतकरी त्यामध्ये एक 20 लाख शेतकरी ॲड केलेले आहेत. त्याच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत काय होणार आहेत, पोहोचणार आहेत. बघा आता जो पी एम किसानचा हप्ता जो आहे तो आजपासून काय होणार आहे, 12 वाजल्यापासून पात्र लाभार्थी शेतकरी जे आहेत ना त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. जे लाभार्थ्यांनी KYCची प्रक्रिया वगैरे हे सर्व काही गोष्टी व्यवस्थित प्रकारे केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांचे बँक अकाउंट लिंक वगैरे जे आहेत, आधार लिंक आहेत बँकेला त्यांना. त्यानंतर ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले होते, त्यांचे अप्रूव्हल झाले होते, ज्यांच्या वारस हक्काच्या जमिनी त्यांच्या पाठीमागून पूर्वजाच्या ज्या नावावर आलेल्या होत्या त्यांना. त्यानंतर जे पात्र लाभार्थी होते पाठीमागच्या वेळेस त्यांना हप्ता पडला नव्हता आणि त्यांनी त्याच्यानंतर अकाउंटचा काही प्रॉब्लेम वगैरे, नंतर KYCची दुरुस्ती, या शेतकऱ्यांना, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, आज दुपारी 12च्या नंतर काय होणार आहे, हप्ता जमा होणार आहे. हप्ता डायरेक्ट DBT थ्रू डायरेक्ट अकाउंटला पैसे काय होणार आहेत, जमा होणार आहेत. 12 नंतर कधीही पैसे तुमच्या खात्यावर, म्हणजे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत ना त्यांच्या खात्यावर पैसे काय होणार आहेत, येणार आहेत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. 12 नंतर त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, तो पैसे येणार आहेत. धन्यवाद.